सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44, बातमी तीही बिनधास्त। आणि व्हीएसआयनी राज्यातल्या सर्व साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, प्रमुखांना बोलवलेलं होतं आणि या साखर कारखानदारीमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, मग डिस्टलरीमधले असतील, कोजनमधले असतील किंवा सोलरच्या संदर्भातले पण काही अडचणी आता सांगितल्या। रूफटॉपवर जर तुम्हाला सोलर पॅनल बसवायचं असेल तर काही असेल, अशा अनेक विषयाच्या संदर्भामध्ये किंवा इफिशियन्सी वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, अशा या सगळ्याच्या बद्दल साधक बाधक चर्चा झाली। आणि त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची चर्चा होती ती म्हणजे एआयची होती। कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता या गोष्टीचा वापर करून सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी अंतर्भाव केलेला आहे। त्यावेळेस आपलं कृषी क्षेत्र पण ह्याच्यामध्ये मागे राहायला नको म्हणून आम्ही सरकार म्हणून पण प्रयत्न करत आहे, परंतु त्याचबरोबर व्हीएसआय हे एक महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे आणि त्याच्यामुळे यांनी पण यंदा साधारण 5,000 शेतकऱ्यांना, आपल्याला पहिले होते 9,250, आता 18,250 रुपये इन्सेंटिव्ह हेक्टरी द्यायचा निर्णय घेतलेला आहे। बाकीचे 6,750 रुपये साधारण ते कारखाने भरतील। अशा पद्धतीनं हेक्टरी 25,000 रुपये त्या शेतकऱ्याला, त्या लाभार्थ्याला द्यायचं ठरवलं। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44, सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।